आश्रमशाळेतील शिक्षकानं फेसबुक पोस्ट करून आत्महत्या केली आहे। 18 वर्षांपासून वेतन न मिळाल्यानं शिक्षक धनंजय नागरगोजेंनी आत्महत्या केली आहे। वेतन मागितल्यावर गळफास घे असं उत्तर दिल्याचा उल्लेख नागरगोजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। काय करू, माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही। कधी मी कोणाला फसवलं नाही किंवा कोणाचं कर्ज घेतलं नाही। श्रावणी बाळा, शक्य झालंच तर एकदा तुझ्या बापूला माफ कर, कारण तुला मी एकटीला सोडून जातोय। तुला अजून काही कळत नाही। तुझं वय आहेच किती? 3 वर्षात तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही। विक्रम मुंडे, विजय मुंडे, अतुल मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा खूप छळ केला। मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेत गेली 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। त्यातूनच पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। मी थांबतो, खूप त्रास होतोय मला। हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत, कारण त्यांनी मला खूप त्रास दिला। त्यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवतोय।